पद्धतीनं हा कार्यक्रम संपला। पुन्हा एकदा त्यातलाच एक महत्त्वाचा आपलं विद्यालय आहे असं अनेक मान्यवरांच्या मनोगतातून आपण ऐकलंय। या रात्र शाळा अर्थात सिद्धार्थ नाईट स्कूलची स्थापना 1970 मध्ये झाली आणि आजपर्यंत गेली 60 ते 65 वर्ष प्रगतीचा आलेख वाढतोय। तो आलेख आता मी आपणासमोर मांडत नाही, उशीर झालेला आहे, अजून संस्था पदाधिकाऱ्यांची मीटिंग बाकी आहे। त्यामुळं मी थोडक्यात विद्यालयाचा प्रमुख या नात्याने, मुख्याध्यापक या नात्याने आलेल्या सर्व मान्यवरांचं प्रथमतः विद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो, सर्वांचं अभिनंदन करतो। त्यामध्ये आपल्या बहुजन शिक्षण संघाचे सर्वेसर्वा आणि आपले मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य कदम सर, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे आपण आलात, आनंदाची गोष्ट आहे। नाईट हायस्कूल हे अतिशय महत्वाचं युनिट आहे। तालुक्यामध्ये अकोला तालुक्याला अकोल्याला नाही, कोपरगाव नाही, फार क्वचित ठिकाणी नाईट हायस्कूल सुरू आहे। हे अतिशय महत्वाचं युनिट आहे, डे पेक्षाही महत्वाचं युनिट आहे। ज्या विद्यार्थ्यांना दिवसा शिक्षण घेता येत नाही, दिवसाच्या शाळेमध्ये जायला त्यांना अडचण येते, अशा विद्यार्थ्यांसाठी नाईट हायस्कूल हे अतिशय महत्वाचं आहे। कोणाचं प्रमोशनचं राहत आहे, कोणाच्या अनेक अडचणी असतात, पण हे महत्वाचं युनिट आहे। भाऊसाहेब थोरात आपल्या हायस्कूलला, नाईट हायस्कूलला ज्या आदराने आणि आपुलकीने पाहत होते, ते सोनवणे सर त्यावेळेस हेडमास्टर होते। कारण शासनाचा आदेश आहे। मी एक व्हिडिओ पाहिला, हा मस्त व्हिडिओ होता। एका शाळेमध्ये नवीन मुलं आलेली आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी शिक्षक आणि मुलं एक मुलाला भेटतात, ते शिक्षक त्यांच्याबरोबर डान्स करतात। असं आम्ही कुणीही डान्स करणार नाही तुमच्याबरोबर, आम्हाला जर येत असला तरी आम्ही करणार नाही। तो ही व्हिडिओ इतका मस्त होता की त्यापासून प्रेरणा मिळते। खरं म्हणजे मुलांचं स्वागत केलंच पाहिजे। मुलांच्या मनामध्ये एक भूमी निर्माण होते, कारण नाईट हायस्कूल हे कोणासाठी आहे? जे उपेक्षित मुलं आहेत, जे नोकरी करतायत, जे काम धंदा करतात, अशा मुलांसाठी दिवसभर काम करणारे आहेत। आणि शासनाचा उपक्रम आहे, हा उपक्रम आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आहे। आपण या ठिकाणी पहिल्या दिवशी आपला जो प्रवेश आहे, तो प्रवेशाचं स्वागत आणि तुमचं स्वागत